सर्व मित्रांना हृदयस्थ नमस्कार. मित्रांनो, आजचा विषय आहे स्वराज्याचे बीजावरोपण किंवा स्वराज्याची मुहूर्तमेढ. ते कसे शक्य झाले, ते कसे केले, कोणाकोणाची सहायता झाली, कष्ट परिश्रम कसे फलद्रूप झाले, या सर्वांचा गोषवारा आपण या भागात पाहणार आहोत. इसवी सन 1641-42च्या सुमारास शिवाजीराजे बेंगलोरवरून पुण्यास आले. अगदी भगवा ध्वज मुद्रा आणि काही कारभारी सोबत जिजाऊ आऊसाहेब आणि हे सर्व पुण्यात आले. पुण्याची ही जहागीर मोठी नव्हती, पण ती हक्काची म्हणजे शहाजीराजांची होती आणि विशेष म्हणजे ती मोक्याच्या ठिकाणी होती. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सह्याद्री पर्वताच्या रांगा महाराष्ट्र परिसरात उत्तरेतील खानदेशापासून दक्षिणेतील गोव्याच्या सरहद्दीपर्यंत पसरलेले आहेत. पूर्व पश्चिम अनेक डोंगर दऱ्यांनी त्यात अनेक खोरी निर्माण झाली आहे. बऱ्याच खोऱ्यांची नावे त्यातील वाहणाऱ्या नद्यांच्या नावावरून पडली आहेत. एक विशेष बाब म्हणजे जहागिरीत किल्ल्यांचा समावेश नसे. किल्ल्यावर त्या पातशहाचा अंमल असे. त्यामुळे एखाद्या जहागीरदाराला वटणीवर आणण्यासाठी पातशहांना विशेष त्रास पडत नसे. उदाहरणार्थ, पुण्यावरून गाढवाचा नागर फिरवला होता, हे तुमच्या लक्षात आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांनी तोरणा व मुरुंब देवाचा म्हणजे राजगड कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात आणला. पुढे शहाजी महाराजांना अटक झाली व शिवाजी महाराजांवर पहिली मोहीम आदिलशहाचा सेनापती फतेह खान खुदावंद खान याच्या रूपाने झाली. पुरंदरावर याच महाराजांच्या अनेक सोबत्यांनी पराक्रम गाजवले, ज्यात कावजी, गोदाजी, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोरे, भैरव चोरे, कान्होजी जेजेंचा मुलगा बाजी जेधे, बाजी पासलकर. या युद्धामध्ये बाजी पासलकर खर्ची पडले. इकडे शहाजी महाराजांच्या बदल्यात कोंढाणा किल्ला महाराजांना सोडून द्यावा लागला. पुढील 5 वर्षात महाराजांनी आपल्या वडिलांच्या पुणे जहागीरवर स्वतःची संपूर्ण सत्ता स्थापन केली. सह्याद्रीच्या मावळी मनगटाची दौलत यावेळी शिवबाला लाभली. आपल्या अनुयायामधून नवीन लोकांच्या महाराजांनी नेमणुका केल्या. इसवी सन 1655 पर्यंत शिवाजी महाराजांचा संपूर्ण ताबा पुणे, चाकण, बारामती, इंदापूर या भागावर बसला होता. स्वराज्याच्या जहागिरीची उत्तर सीमा हीच मोगल साम्राज्याची दक्षिण सीमा होय व स्वराज्याच्या जहागिरीच्या पूर्व भागाला लागून आदिलशाही साम्राज्य म्हणजे सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे. हे सर्वांनी लक्षात घ्या. मोहम्मद आदिलशहाच्या आजारपणामुळे कोकणचा कारभारी मुल्ला अहमद हा विजापूरला गेला. या संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांचे लक्ष कोकणच्या किनारपट्टीकडे गेले आणि अर्थातच तो त्यांनी ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनी पुण्याची जागीर ही आदिलशाही आणि कल्याण भिवंडी यांच्यामध्ये होती. महाराजांची जहागीर वर घाटावरून कोकणात उतरण्याचा आणखी एक रस्ता होता आणि तो महाबळेश्वर जवळून जात होता. नेमकी याच ठिकाणी चंद्रराव मोरे यांची जावळीची जहागीर होती. जावळीचं अरण्य फार घनदाट आहे. मोऱ्यांच्या सहकार्याशिवाय महाराज मध्य कोकणात चालून जाऊ शकत नव्हते. एकतर मोऱ्यांचे सहकार्य मिळावे, नाहीतर त्यांचा निकाल लावावा, हे दोनच पर्याय होते. शिवबाची एक गोष्ट आपण इथे लक्षात घेऊ. सतत उद्योगशीलता. शिवाजी महाराज थांबले नाही, ठकले नाही. आपले स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढवित होते. प्रतिपद चंद्रलेखे व वरधिष्णुर विश्ववंदिता. याचे मुख्य सूत्र म्हणजे जहागिरीच्या सीमेलगत असणाऱ्या प्रांतावर आक्रमण करणे, आपला अधिकार व सत्ता वाढविणे, सवंगडी जमविणे, पातशहाचे किल्ले ताब्यात ठेवायचे आणि नावापुरते ते किल्ले प्रांत बादशाचा आहे असे दाखवित जाणे, संबंधित प्रकरणाबाबत पत्रव्यवहार करणे त्या पातशहासोबत. महाराजांचं हे सूत्र अतिशय उत्तम सूत्र आहे. असाच प्रयत्न शहाजीराजांच्या हयातीत झाला. 3 वर्ष टिकला, पण त्याला यश आले नाही. इथे मात्र कधी घडले नाही, ते घडू लागले. पहिल्या प्रथम एक मराठा आपल्या मराठी मातीत आपले बळ हळूहळू पण निश्चितपणे वाढवू लागला.
आणि खरंच महाराजांचे कौतुक करावं असं वाटते. अनेक मराठे देशमुख आणि जहागीरदारांना महाराजांनी स्वतःकडे वळून घेतले. ज्यांना स्वराज्य पटत होते अशांसोबत वैवाहिक संबंधाद्वारे आपल्या बाजूला आणले. जे मिळण्यास नाखुश होते त्यांना साम दाम दंडभेद नीतीने ताबेदारी स्वीकारायला लावली. जावळीचे चंद्रराव मोरे हे बलिष्ठ होते. हिंदवी स्वराज्य कल्पना मोरे आदींच्या जाणीवेच्या बाहेर होत्या. वास्तविक चंद्ररावाला जावळीची प्राप्ती झाली ती दत्तकातून आणि तीही शिवाजी महाराजांच्या पाठिंब्याने. जावळीच्या विविध भागावर मोरे कुटुंबातील अनेक व्यक्तींचा त्यावेळेस स्वतंत्र ताबा होता. मोरे परिवारात जवळजवळ 8-9 त्यांचे ते भाऊबंद आहे. त्यांच्यात लहानसहान भांडणे होतीच. विजापूरचा वाई प्रांताचा सुभेदार, त्याचं नाव आहे अफजल खान, याने मोरे घराण्यातील भांडण तंट्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यात यश आले नाही. पण आदिलशहाचे एकनिष्ठ सरदार बनवण्यात त्याला यश आले. अरे होतेच ते. आता मोरे महाराजांना मानेनासा झाला तेव्हा महाराजांनी जावळी जिंकून घेण्याचा दृढ निश्चय केला आणि महाराज तसे निघाले. शिवाजी महाराजांनी मोऱ्यांना निरोप पाठवला. तुम्ही मुस्तफत राजे म्हणविता, राजे आम्हा श्री शंभूने राज्य दिले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नौकर होऊन मुलूक खाऊन हमरा चाकरी करावी, नाहीतर बदफैल करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून ठेवू. मोऱ्याकडून उत्तर आले, तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणे दिदले. मुस्तफत राजा आपल्या घरी म्हटल्यावर कोण मानितो. येता जावळी जाता गोवळी, पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदयिक याल तर आजच यावे. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबळेश्वर, त्याचे कृपेने आम्ही राज्य करतो. आम्हा श्रीचे कृपेने पातशाने राजे किताब मोर्चे सिंहासन मेहरबान होऊन दिले. आम्ही दाईमदारी दरपिढी राज्य जावळीचे करतो. तुम्ही आम्हाशी खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे. आणखी वरखड मुलूक तुम्हास आहे, तेथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल. काय उत्तर मोऱ्यांचं. महाराजांच्याच पाठिंब्याने मोरे बसले होते. पुन्हा शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला. चंद्रराव, जावळी खाली करून राजेन म्हणून, मोर्चे दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजूरची काही चाकरी करणे, इतक्यावर बदफैली केलियावर मारले जाल. पुण्या मोऱ्याकडून उत्तर आले, दारू गोळी मजूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले तो कासियास लाविले. थोर समर्थ असो. ही जावळीची मोहीम जेदे शकावली आणि जेदे कर्णामध्ये सुद्धा नोंदून ठेवलेली आहे. महाराजांनी जावळी घेतली. चंद्रराव पळून रायरीच गेला, म्हणजे रायगडा. पुढे महाराजांनी रायरी सुद्धा घेतली. विजापूर आणि कोकण यातील दळणवळण थांबवावे आणि कोकणात जाणाऱ्या घाटांचे रक्षण योग्य प्रकारे व्हावे, यासाठी महाराजांनी भोरप्याचा डोंगर येथे प्रतापगड किल्ला बांधला. पुढे महाराजांनी राजकारणाने मोगलांना व आदिलशहाला बांधून टाकले. यात जुन्नर सारखी मुघलांची बाजारपेठही लुटली व वकील पाठवून मोगलांची माफीही मागितली. मोहम्मद आदिलशाह आजारी, शहाजहान आजारी, या गोंधळातल्या परिस्थितीचा महाराजांनी चांगला फायदा करून घेतला. कल्याण व भिवंडी ही शहरे काबीज केली. माहुलीचा किल्लाही जिंकून घेतला. अशा रीतीने महाराजांनी किनारपट्टीपासून सह्याद्रीपर्यंत जुने निजामशाही कोकण आपल्या ताब्यात घेतले. सवंगडी वाढले, सैन्यही वाढले, मुलूक वाढला, किल्लेही वाढले, कारभारी वाढले. महाराजांचे घोडदळ पायदळ स्वराज्याचा एकच जम बसला. इतकं स्वराज्य वाढले. महाराजांनी समुद्र काठावर पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि इतर किल्लेही बांधले. कल्याण, भिवंडी, पेन येथे आरमाराच्या बांधणीचे काम सुरू झाले. किल्ल्याचे व्यवस्थापन, राज्यकारभाराचे व्यवस्थापन, अपराधाला शिक्षा करण्याचे शासन, अशी हिंदवी स्वराज्याचे
बीजावर रोपण झाले. आता यामागील मर्म पाहू. यशस्वी पुरुषाच्या मागे अनेकांचा हात असतो आणि हा सिद्धांतच आहे. हिंदवी स्वराज्याचे श्रेय शिवाजी महाराजांच्या पदरात पडले हे आपण जाणता. नामवंत इतिहासकारांनी सुद्धा 100% श्रेय महाराजांना दिलेले आहे. अनेकांनी तर शहाजी महाराज, जिजाऊ आऊसाहेब यांचा तर नामोल्लेखही केलेला नाही महाराजांच्या स्वराज्यामध्ये. परंतु मूळ कल्पना व योजना शहाजी महाराजांचीच हे विसरता येत नाही. इथे जर मी शहाजी राजांचा उल्लेख केला नाही तर तो माझ्यासाठी फार मोठा गुन्हा ठरेल. पिंगळे, अत्रे, दादाजी, पानसंबळ, रोझेकर, जेदे, बांदल हे सर्व मुसद्दी व सरदार शहाजी महाराजांचे. जहागीर शहाजी महाराजांची. तोफा, हत्ती, घोडे वगैरे किल्लो किल्ली व ठाणोठाणी साठवलेला जंगी सरंजाम शहाजी महाराजांचा. याची सर्व मदत शिवबाला मिळाली व शिवबाने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अनेक नामवंत इतिहासकार हे सांगत नाही, पण शहाजीराजांनी अनेक पैसा दादोजी पाशी सुद्धा साठवून ठेवला होता. त्याची मदत शिवबाला झाली. निंबाळकर, मोहिते, जाधव, महाडी, गायकवाड इत्यादी थोर मराठा कुळांशी शहाजी महाराजांचा पिढीजात शरीर संबंध असल्यामुळे व 18 बगड जातीतील थोरांचे सहाय्य शिवाजी महाराजास मिळाले. दरबारी, मुसद्दी, लष्करी सरदार, लढाऊ सामान, 96 कुळीचे जेदे आदी करून मराठ्यांचे सहाय्य व शहाजी महाराजांच्या नावाचा दरारा व दिमाग. शहाजी राजांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे. शिवाय अडचणीच्या प्रसंगी वेळोवेळी शहाजी महाराजांची मदत शिवबांना पोहोचत असे. आदिलशाहीशी व मोगलांशी फटकून वागा हा मंत्र शहाजी राजांचाच. हा उद्योग मुद्दाम जाणून सवरून करण्यात आला, करायला लावला शिवबाला, अशा करता की या उद्योगावर स्वामी द्रोहाचा किंवा कपटकूटाचा आरोप प्रतिपक्षांना आणण्याची बिलकुल सोय राहू नये यासाठी. त्यातही जिजाऊ आऊसाहेबांचे मार्गदर्शन. शहाजी महाराजांच्या संसारात अवतरल्यानंतर कधी या शाहीत कधी त्या शाहीत जाणे येणे शहाजीराजांचे सुरूच होते हे आपण जाणता. या सर्व शाह्यांचा कारभार जिजाऊ आऊसाहेबांनी आपल्या डोळ्या देखत बघितला. अनेक बलिष्ठ सरदारांची राजनीती बघितली. अनेक पातशांचे अन्याय अत्याचार बघितले. या सर्वांचा अनुभव शिवबाच्या नक्कीच कामी आला. शिवबाने आपले हिंदवी स्वराज्य कुठल्याही पातशाही सोबत बांधील ठेवले नाही. ते स्वतंत्र ठेवले. मी जगीन स्वतंत्र या रयतेसाठी. स्वराज्य माझं राज्य. शिवबाराजे गुणाने अलौकिक होते, कृतीने ते अलौकिक होते. म्हणूनच शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आदरणीय ठरले. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शहाजीराजे, जय शिवराय.